माझं वक्तृत्व माझी ताकद. पुस्तक वाचन भाग क्रमांक 4. आवाज, आवाजाचं आरोग्य आणि महत्त्व. वक्तृत्वातील मुख्य अंग म्हणजे आवाज आहे. आपल्या आवाजाच्या स्थितीवरून वक्तृत्व प्रभावी बनवायचं असेल तर आवाजावर काम करावं लागेल. आवाज ही दैवी देणगी आहे, पण असं म्हणतात की सरावानं आवाजात बदल करता येतो. आवाजातील दोष सुद्धा दूर करता येतात. वक्त्याच्या आवाजावरून त्याचा आत्मविश्वास व्यक्त होत असतो. फक्त मोठ्यानं ओरडणं म्हणजे आवाज नव्हे किंवा आवाजाचा विस्तारही नाही. मोठ्या आवाजात आणि विस्तारातही कणखर गोडवा असला पाहिजे. आपला आवाज हा दिलखुलास असावा, तो चोरटा असता कामा नये, तरच वक्तृत्वाला बहर येईल. जेवढा मोकळा आवाज तेवढं व्यक्तिमत्व मोकळं वाटायला लागतं आणि श्रोत्यांना देखील वाटतं की वक्ता मनमोकळेपणानं बोलतोय. आपले मुद्दे लोकांना आवडायला लागतात. आवाजाचे महत्त्व. भाषण, व्याख्यान किंवा प्रवचन, कीर्तन या क्षेत्रात आवाजाला विशेष महत्त्व आहे, कारण यामध्ये आवाज हेच भांडवल असतं. वक्ता देखणा नसला तरी चालतो, पण आवाजात देखणेपणा असायला हवा. काही वक्ते आवाजामुळे वक्तृत्वात विशेष प्रभावशाली ठरतात आणि काही वक्ते अभ्यासात पंडित असतील पण आवाजात कोतेपणा, दोष असेल तर श्रोत्यांवर त्यांच्या पांडित्याचा कसबरही प्रभाव पडत नाही. आवाज कणखर असेल तर श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात. जेवढी आवाजाला धार तेवढं भाषण अधिक चांगलं होतं. चांगला आवाज कमावलेल्या वक्त्यांची भाषणे श्रोते शेवटपर्यंत ऐकतात. लक्षात ठेवा, आवाज हीच माणसाची ओळख आहे. वक्त्याचं अस्तित्व त्याच्या आवाजावर टिकून राहतं. आवाजावरून वक्ता ओळखता येतो. आवाजावरून वक्ता कच्चा की पक्का हे सुद्धा श्रोत्यांच्या लक्षात येतं. तोंडातून येणाऱ्या पहिल्या स्वरावरून वक्त्याचा अभ्यास, आत्मविश्वास ओळखता येतो. एकंदरीत काय तर आवाजावरून वक्तृत्व चांगलं की वाईट ठरवता येतं. त्यासाठी आपल्याला आवाजाचं आरोग्य जपायला हवं. आवाजाचे आरोग्य. आवाजाचे आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे. कधी कधी भाषण किंवा व्याख्यान झाल्यानंतर घशावर ताण पडून घसा बसतो. परिणामी पुढची भाषणं विस्कळीत होऊन जातात. कधी कधी कार्यक्रम सुरू असतानाच घसा बसतो. आवाजात खरखर जाणवते. आवाज बसू नये म्हणून आहारात काही पथ्य पाळावी लागतात. जास्त तेलकट खाणे टाळावे. त्याचबरोबर थंड पदार्थ कटाक्षाने टाळावे. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या गायकाची मुलाखत ऐकतो तेव्हा ते सांगतात की आम्ही थंड पदार्थ म्हणजे आईस्क्रीम वगैरे खाल्ल्याचं आठवत नाही. ज्यांना मोठं व्हायचं आहे त्यांनी स्वतःवर काही बंधनं देखील घालून घ्यायला हवीत. घशाला कोरड पडत असल्यास भाषणाच्या वेळी किंवा व्याख्यानाच्या वेळी थोडीशी खडीसाखर सोबत ठेवावी. त्यामुळं घसा ओला राहील. घसा बसला असल्यास गरम गरम कोमट पाण्यानं गुळण्या कराव्यात. इतरांशी बोलणं टाळावं. मध चाकल्यानं देखील घशाला आराम मिळतो. आपण बोलत असताना आवेशाच्या भरात घसा तोडून ओरडतो. म्हणूनच आपल्याला आपल्या आवाजाच्या मर्यादांची जाण असायला हवी. आपला आवाज कितीपर्यंत जाऊ शकतो हे तपासून पहा. आवाजाची गती आणि स्थिती. आपण कुठे किती लोकांसमोर बोलतोय याच्यावरून आवाजाची गती आणि स्थिती ठरवता येते. समोर 10 श्रोते असतील आणि आपण 100 जणांसमोर बोलल्यासारखं बोलत असू तर आपला फोलपणा उघडकीस पडेल. आपला आवाज शेवटच्या माणसाला ऐकायला जावा इतकाच असावा. तो सभागृहाच्या स्थितीवरून कमी जास्त करायला यायला हवा. लक्षात ठेवा, माईक समोर आणि विना माईक बोलण्याचा सराव असायला हवा. फक्त माईक समोर बोलण्याचा सराव असेल तर काही ठिकाणी माईक विना बोलताना वक्ता घाबरून जातो. माईक समोर बोलताना जास्त ओरडून न बोलता, माईकच्या जास्त जवळ न जाता त्यामध्ये थोडंसं अंतर ठेवून बोलावे, जेणेकरून आपला आवाज श्रोत्यांना स्पष्टपणे ऐकायला जायला हवा. आवाजाची गती आणि स्थिती किती असावी तर आपला आवाज श्रोत्यांपर्यंत नीट समजेल असा, स्पष्टपणे पोहोचावा एवढी त्याची स्थिती असावी. आवाज कसा सुधारावा. प्रत्येकालाच उत्तम आवाजाची देणगी लाभलेली नसते, पण सगळ्याच गोष्टी दैववादावर सोडल्या तर या जगात प्रयत्नवादाला किंमतच उरली नसती. उत्कृष्ट शरीर संपादनासाठी जसा दररोज व्यायाम करावा लागतो तसंच आवाज सुधारण्यासाठी नियमित व्यायाम करावा लागेल. शास्त्रशुद्ध आवाज बनवायचा असेल तर संगीताची जाण असलेल्यांकडून मार्गदर्शन घ्यावे. संगीतामधील आरोह अवरोह आपल्याला समजून घ्यायला हवेत. सा रे ग म प ध नी. सा पासून मोठ्यानं स्वर म्हणण्याच्या क्रियेला आरोह म्हणतात आणि नी पासून उलट उतरत्या क्रियेनं
6 पर्यंत स्वर म्हणण्याच्या क्रियेला अवरोह म्हणतात. मानवी मुखातून बाहेर पडणाऱ्या आवाजात 2000 कंप असतात. त्यामुळे सराव महत्त्वाचा आहे. आपल्याला आपला आवाज उत्तम बनवायचा असेल तर दररोज सकाळी ओमकाराचा सराव करावा. नाकाद्वारे भरपूर श्वास घेऊन तोंडाद्वारे ओमचा उच्चार करून हवा बाहेर सोडावी. हा सगळ्यात सोपा आणि उत्तम व्यायाम आहे. यामुळे बोलताना श्वासावरही नियंत्रण राहून लांब पल्ल्याची वाक्य म्हणणं सोपं जातं. आवाजाबद्दल आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण आपला आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ऐकावा, जेणेकरून आपल्या आवाजातील चुका आपल्याच लक्षात येतील. एखाद्या पुस्तकातील परिच्छेद मोठ्याने वाचावेत. ज्यांना आवाज कमवायचा आहे त्यांनी दररोज किमान अर्धा तास मोठ्याने वाचावे. कधी एकांतात बसून किंवा कधी घरातील सदस्यांसमोर वाचनाचा सराव करावा. काही मंत्र आणि श्लोक एका दमात म्हणण्याचा प्रयत्न करावा. आपण एका दमात राजमुद्रा म्हणण्याचा देखील सराव करू शकतो, जेणेकरून आपोआप आवाजाचा व्यायाम होईल. प्रतिपच्चंद्र लेखे व वरदिष्णू विश्ववंदिता शहासनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. जेवढा आपण सराव करू तेवढेच आवाजाला सुधारण्यास मदत होईल. लक्षात ठेवा, जितका श्वास बलवान तितका आवाज जास्त बलवान. उच्चारशास्त्र. आपण बोलत असताना आपले विचार स्पष्टपणे श्रोत्यांच्या कानावर पडायला हवेत, तरच आपल्या वक्तृत्वाचा लोकांच्या मनावर योग्य तो परिणाम होतो. उच्चार शुद्ध नसतील तर श्रोत्यांपर्यंत चुकीचा अर्थ जाण्याची शक्यता असते, किंवा उच्चारात वक्ता कच्चा हे समोरच्याला समजायला वेळ लागत नाही. म्हणूनच उच्चारशास्त्र अभ्यासून घ्यायला हवं. आपण बोललेला शब्द उच्चार बिनचूक गेले तर वक्त्याच्या मनातला अर्थ श्रोत्यांपर्यंत पोहोचतो. उच्चारशास्त्र कच्चं असेल तर वक्ता बोलतो एक आणि श्रोत्यांपर्यंत वेगळाच अर्थ जाण्याची शक्यता असते. उच्चारशास्त्र परिणामकारक असेल तर वक्ता बोलल्यानंतर त्याला स्पष्टीकरण देण्याची गरज पडत नाही. आपल्या बोलण्यातून आपल्याला जे मांडायचंय ते समोर आहे तसं पोहोचवायचं असेल तर उच्चारशास्त्र पक्कं करावं लागेल. लक्षात ठेवा, उच्चारशास्त्र चुकीचं असेल तर वक्त्याचं हासं व्हायला वेळ लागत नाही. म्हणूनच आपण आता उच्चारशास्त्र समजावून घेऊयात. खरं तर आपण लहान असताना मुळाक्षरे बाराखडी शिकलो, पाठही केली. पण बाराखडी म्हणत असताना तोंडातील जिभेची हालचाल योग्य ठिकाणी व्हायला हवी. जर ती योग्य ठिकाणी होत नसेल तर उच्चार चुकतात आणि शब्दाचे अर्थही बदलतात. इतिहासात दहचा मा झाला आणि पुढं वेगळं प्रकरण घडलं हे आपणास ठाऊकच आहे. म्हणून उच्चारशास्त्र किती महत्त्वाचं आहे हे पहा. उच्चारशास्त्र सुधारण्यासाठी आता आपणास पुन्हा एकदा मराठी वर्णमाला अभ्यासावी लागेल. म्हणूनच आपण आता मराठी वर्णमालेत उच्चाराची उगमस्थाने समजून घेऊ. वर्ण म्हणजे काय? मुखावाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. स्वर म्हणजे काय? स्वर उच्चारताना जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होत नाही. व्यंजन म्हणजे काय? व्यंजन उच्चारताना जिभेचा मुखातील इतर अवयवांशी स्पर्श होतो, याचा उच्चार आखूड होतो. मराठी व्याकरणाची पुस्तकं घेऊन आपण वर्णमाला व्यवस्थितपणे अभ्यासू शकता. आपले उच्चार शुद्ध आहेत की अशुद्ध आहेत हे पडताळून पाहण्यासाठी आणि सुधारण्यासाठी वर्णमाला म्हणत असताना जिभेचा स्पर्श तोंडात कुठे कुठे होतो ते तपासून पहा. वर्णमालेतील कठोर वर्णांचा उच्चार, मृदू, अंत्यस्थ, घर्षके, महाप्राण, स्पर्श व्यंजने कोणती ते आपण पाहिली. वर्णमालेतील या तक्त्यावरून आपण आपले उच्चार शास्त्र तपासा आणि सुधारणा करा. खालील उदाहरणांचा सराव करा. वाङ्मय, राजर्षी, वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व, कर्तव्य, रोड रोलर. वरळीला गाडी वळली. काही जण बोलताना वक्तृत्व म्हणतात, पण याचा योग्य उच्चार वक्तृत्व असा आहे. चला तर मग आपण स्वतःच आपले उच्चार योग्य होतात का ते पाहू आणि सुधारणा करू. उच्चारशास्त्र सुधारण्यासाठी काही वक्त्यांची भाषणं ऐका. अगोदर कानसेन व्हा, मग आपोआप तानसेन व्हाल. भरपूर भाषणे ऐकल्यावर त्यातील उच्चाराच्या काही चुका आपल्या लक्षात येतील. शेवटी हेही विसरू नका की सगळेच उच्चार बिनतोड व्हावं असंही काही नाही. वक्तृत्वामध्ये तुमच्या भावना समोरच्याला कळणं हा हेतू असतो. उच्चारशास्त्र सुधारण्यासाठी काय कराल? स्वतःची भाषणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवा आणि ती पुन्हा पुन्हा ऐका. आरशासमोर उभा राहून सराव करा. चांगल्या वक्त्यांची भाषणं ऐका. तोतरेपणा असेल तर तोंडात समोरील दातांच्या थोडी आत लाकडी पेन्सिल धरून बोलण्याचा सराव करा. चुकीचे उच्चार होत असतील तर त्या शब्दांचा जास्त सराव करा. धन्यवाद. पुढील भाग लवकरच.